प्रेक्षको नमस्कार. खरं तर आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत. बोटावर मोजके इतके दिवस आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राहिलेत. प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्टर 26 परिसरात आपण आहोत. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. नेमकं या प्रभागात कोणाचं वातावरण आहे, शेवटचे काही दिवस राहिलेत, कोणी या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतली, कोण या ठिकाणी निवडून येऊ शकते हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अनेक वर्षांपासून ते या भागात राहत आहे. स्वप्नपूर्ती सोसायटीचे सगळे रहिवासी आहे. मावशी नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार. रेखा मेहरा. बर, काय वाटतंय वातावरण सध्या कोणाचं जड आहे? आम्हाला छान छान. भाजप येईल असा अंदाज आहे आमचा. भाजप येईल. बर, का बरं? आम्हाला शैलजा मोरे खूप मदत करतात. मदत करतात. प्रत्येक वेळेस सोसायटीला बर. सगळ्यांना सुख दुःख सगळ्या साथ असतात. महिलांमध्ये असत नेहमी ते. हो. बर, काय एकंदर वाटतं कसं निवडून येतील ते? का बरं, का वाटतं निवडून येतील? आमची बी इच्छा आहे तशीच. हा, काय इच्छा काय होईल? काहीतरी कारण असेल ना कारण त्याला? की आपलं एवढं वातावरण चांगलं, सगळे ते रोड वे सगळं फ्रेश व्हायला लागलं, पाण्याची सुविधा सगळ्या सुविधा ते लोक करतात आमच्या. बर. तुम्ही किती वर्षांपासून ओळखता त्यांना? आम्हाला ज्यावेळेस सोसायटी बनली त्यावेळेस पासून आहे. 25 वर्ष. आणि ते लोक तेव्हापासून लक्ष देतात? हो. बर. भरपूर. त्यांचा मुलगा अनुप मोरे पण असतो, हो त्याच्याबद्दल काय हो वाटतं? असतात. ते पण छान, तो पण खूप छान. आमच्या स्वप्नपूर्तीला सगळ्यांसाठी ते लोक साथ देतात. सगळ्यांना सुख दुःखात कशात आम्हाला कोणत्या परिस्थिती आली कशी जशी तसं मदत बर. करतात. आता हा भाजपचा पॅनल अख्खा इथं माहिती आहे ना, हम्म. नगरसेवक होते सगळे हे लोक आले, हो. त्यांच्याबद्दल काय वाटतं बाकीच्या पॅनल बद्दल? सगळे चांगलेच आहेत. काय येतील? आपण कुणाला नाव ठेवू शकत नाही, पण सगळे चांगलेत. हा हा. भाजपचे पण लोक आमचे चांगलेच आहेत. मग येतील का निवडून भाजपवाले सगळे? येतील. काम केलेत का यांनी? हा. केले. हो. बर.